हॅलो फ्रेंड्स, मी रुचिता स्वागत करते पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर या आपल्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये। मागील सेशनमध्ये आपण प्रोनाउनच्या सर्व कन्सेप्ट ज्या आहेत ते समजावून घेतल्या। नक्कीच तुम्हाला प्रोनाउन हे चॅप्टर चांगल्या पद्धतीने समजलं असेल। आपण प्रोनाउन हे चॅप्टर मागील सेशनमध्ये कंप्लीट केलेलं आहे आणि आज आपण एमपीएससी ने विचारलेल्या विविध एग्जाम्समध्ये प्रोनाउनवर जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचा आज आपण ॲनालिसिस पाहणार आहोत। तर प्रश्नांचं ॲनालिसिस म्हटलं म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजलेले असतात, त्यावरून तुम्ही प्रश्नांचं ॲनालिसिस करू शकतात। जर तुम्हाला प्रश्न हा अतिशय चांगल्या पद्धतीने समजला तर तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकतात। काही वेळेस प्रश्न समजल्यावर देखील आपण उत्तरापर्यंत पोहोचत नाही लगेच, तर आपल्याला एलिमिनेशन पद्धतीने म्हणजे जर समजा तुम्हाला माहित असेल की 3 पर्याय हे चुकीचे आहेत तर चौथा पर्याय काय असेल, नक्कीच बरोबर असेल। म्हणजे एलिमिनेशन पद्धतीने देखील तुम्ही काय करू शकतात, क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस करू शकतात, क्वेश्चनचं ॲनालिसिस हे करू शकतात। तर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची तेवढ्या तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने क्लिअर होणार आणि तुम्हाला प्रत्येक चॅप्टर हे चांगल्या पद्धतीने समजणार आहे। त्याच्यामुळे क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस ॲड्रेसेस इज करेक्ट? विच ऑफ दिस ॲड्रेसेस इज करेक्ट? PSI साठी हा प्रश्न विचारला गेलेला होता। तर खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला बघायचं आहे। फर्स्ट आहे युअर, सेकंड आहे युअर्स, थर्ड आहे यू ऑल्स आणि फोर्थ आहे युअर्स। त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आपल्याला दिलेला आहे ते लक्षात ठेवायचं आहे। युअर आपण म्हणतो का? जेव्हा आपल्याला पॉझेसिव्ह प्रोनाउन करायचं असेल तेव्हा आपण युअर म्हणतो का? तर नाही, म्हणजेच हा पर्याय काय असेल, चुकीचा असेल। सेकंड पर्याय आहे युअर्स। पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये आपण युअरला पॉझेशन करताना आपण एपॉस्ट्रॉफी एस चा वापर हा करत नाही, म्हणून हा पर्याय काय असेल, चुकीचा असेल। थर्ड आहे यू ऑल्स, हे देखील काय आहे, चुकीचं आहे। आपण येथे एलिमिनेशन पद्धत वापरली, जर 3 पर्याय चुकीचे आहेत तर नक्कीच चौथा पर्याय काय असेल, बरोबर आहे। युअरचं पॉझेसिव्ह प्रोनाउन काय होतं, युअर्स, म्हणून हा पर्याय काय असेल, बरोबर असेल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, फिलिंग द ब्लँक्स विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ सेल्फ। आपल्याला खाली फिलिंग द ब्लँक दिलेली आहे आणि तिथे सेल्फचा करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर्म जो आहे तो वापरायचा आहे। क्वेश्चन बघूया, दे फाउंड डॅश डॅश इन द कॉर्नर। दे फाउंड डॅश डॅश इन द कॉर्नर। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, हिमसेल्फ, सेकंड पर्याय आहे हरसेल्फ, थर्ड देमसेल्फ्स आणि फोर्थ आहे इट सेल्फ। तर या 4ही पर्यायांमधून आपल्याला सेल्फ लागलेला अतिशय बरोबर बसणारा पर्याय कोणता आहे तो शोधायचा आहे। तर या ठिकाणी दे वापरलेला आहे, आपण सुरुवातीला काय वापरलं आहे, दे। तर दे साठी कोणतं प्रोनाउन बरोबर आहे ते बघूया। फर्स्ट आहे हिमसेल्फ। आपण दे साठी हिमसेल्फचा वापर करतो का? नाही, ही असेल तेव्हा आपण हिमसेल्फचा वापर करतो। सेकंड आहे हरसेल्फ। दे साठी आपण हरसेल्फचा देखील वापर करत नाही, आपण हरसेल्फचा वापर केव्हा करतो, जेव्हा शी असेल तेव्हा। थर्ड आहे देमसेल्व्स। तर दे साठी आपण कसला वापर करतो, देमसेल्व्हचा वापर करतो, म्हणजे हा पर्याय काय असेल, बरोबर असेल। फोर्थ देखील आपण पर्याय पाहून घेणार आहोत, इट सेल्फ। आपण दे साठी इट सेल्फचा वापर हा करत नाही, तर इट सेल्फचा वापर आपण हा इट साठी करत असतो, म्हणून चौथा पर्याय काय आहे, चुकीचा आहे। म्हणजेच तिसरा पर्याय बरोबर आहे, दे फाउंड देमसेल्व्स इन द कॉर्नर। ठीक आहे, तर हा प्रश्न देखील तुम्हाला समजला असेल। बघूया पुढचा प्रश्न, फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह। हा प्रश्न देखील PSI साठी विचारला गेलेला होता। शी वेंट टू द मूवी विथ डॅश डॅश टू चिल्ड्रन। हा एक प्रश्न आहे। आपण बघूया की पर्याय काय काय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे हिज, सेकंड आहे हिम, थर्ड आहे हर
आणि फोर्थ आहे इट. तर पहिला पर्याय हीच येथे येऊ शकतो का? तर नाही, कारण आपण वाक्याच्या सुरुवातीला काय वापरलं आहे? शी. आणि शी साठी आपण हीचा वापर करतो का? तर नाही. आपण हीचा वापर केव्हा करतो? जेव्हा वाक्यामध्ये ही आलेला असेल तेव्हा. सेकंड आहे हिम. हिम देखील आपण वापरू शकतो का? नाही. जेव्हा ही असेल वाक्यात तेव्हा आपण हिम हे वापरू शकतो. थर्ड पर्याय आहे हर. शी साठी आपण हर हे प्रोनाउन वापरू शकतो का? तर हो. शी साठी कोणतं प्रोनाउन वापरतो आपण? हर. म्हणजेच तिसरा पर्याय काय आहे? चुकीचा. तिसरा पर्याय बरोबर आहे. आणि चौथा पर्याय काय आहे? इट. आपण इट कोणासाठी वापरतो? निर्जीव वस्तूंसाठी किंवा प्राण्यांसाठी आपण इटचा वापर करू शकतो. वाक्यात काय म्हटलंय आपण? शी वेंट टू द मूवी विथ डॅश डॅश टू चिल्ड्रन. मग शी साठी आपण इटचा वापर हा करू शकत नाही. म्हणजेच आपण काय वापरू शकतो तिथे? हर. आपण सेंटेन्स वाचून घेऊया एकदा. शी वेंट टू द मूवी विथ हर टू चिल्ड्रन. म्हणजेच ती मूवीला गेली तिच्या 2 मुलांसोबत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दे ऑफर्ड डॅश डॅश अ गुड जॉब. दे ऑफर्ड डॅश डॅश अ गुड जॉब. त्या ठिकाणी आपण आय वापरू शकतो का? तर नाही. आयचा वापर हा आपण अ गुडच्या अगोदर करू शकत नाही, कारण नाऊनच्या अगोदर आपण आयचा वापर हा करू शकत नाही. मी वापरू शकतो का? तर हो. आपण काय वापरू शकतो? दे ऑफर्ड मी अ गुड जॉब. त्यानंतर पाहूया तिसरा पर्याय देखील बघून घेऊया. दे ऑफर्ड माइन वापरू शकतो का आपण? दे ऑफर्ड माइन अ गुड जॉब असं लिहू शकतो का आपण? नाही. म्हणजे तिसरा पर्याय हा काय आहे? चुकीचा आहे. आणि चौथा पर्याय आहे दे ऑफर्ड माय सेल्फ अ गुड जॉब. त्या ठिकाणी आपण माय सेल्फचा वापर करू शकतो का? नाही. तर आपण तिथे माय सेल्फचा वापर देखील करू शकत नाही. म्हणून पर्याय कोणता बरोबर आहे? सेकंड पर्याय जो आहे तो बरोबर आहे. दे ऑफर्ड मी अ गुड जॉब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चूज द करेक्ट प्रोनाउन टू कंप्लीट द सेंटेन्स. आपल्याला या ठिकाणी 4 प्रोनाउन्स दिलेले आहेत आणि त्यातील एक प्रोनाउन जो आहे तो बरोबरचा प्रोनाउन सेंटेन्सच्या सुरुवातीला आपल्याला वापरायचा आहे. सेंटेन्स पाहूया. डॅश डॅश इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम. डॅश डॅश इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम हे सेंटेन्स दिलेले आहे. आणि खाली काय दिलेले आहे? 4 प्रोनाउन दिलेले आहेत. तर 4ही प्रोनाउन पैकी एक कोणता प्रोनाउन आहे जो इथे सुटेबल होईल? चला तर मग बघूया. हीज. फर्स्ट पर्याय काय आहे? हीज. आपण हीज वापरू शकतो का? हीज इज द असं वापरू शकतो का आपण? तर नाही. म्हणून हीज काय? चुकीचा पर्याय आहे. सेकंड ऑप्शन आहे ही. ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम. हे सेंटेन्स होऊ शकतं का? तर हो. आपण ही नंतर हेल्पिंग वर्ब, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब हीज इज हे वापरू शकतो. म्हणून ही हा पर्याय काय आहे? बरोबर असू शकतो. तिसरा पर्याय देखील बघूया. इट इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम असं बोलू शकतो का आपण? नाही. कारण मागील क्वेश्चन मध्येच आपण पाहिलं की इटचा वापर हा कशासाठी होतो? निर्जीव वस्तूंसाठी किंवा प्राण्यांसाठी आपण इटचा वापर हा करत असतो. मग इट इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम. एखाद्या प्राण्याला आपण म्हणू शकतो का की हा टीमचा बेस्ट प्लेयर असू शकतो? किंवा एखाद्या वस्तूला आपण म्हणू शकतो का की ही वस्तू टीमची बेस्ट प्लेयर असू शकते? तर नाही. म्हणून इट काय आहे? चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर हर. हर आपण वापरू शकतो का? हर इज द वापरू शकतो का आपण? हर इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम असं बोलू शकतो का? तर नाही. म्हणून हर हा पर्याय देखील काय आहे? चुकीचा पर्याय आहे. समजा येथे जर शी असता तरी देखील तो पर्याय काय असता? बरोबर असू शकता. म्हणजेच शी इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम असं देखील आपण म्हणू शकतो. किंवा ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम असं देखील आपण म्हणू शकतो. पण इथे पर्याय काय आहे? ही. म्हणून ऑप्शन सेकंड आहे बरोबर. आणि ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम हे सेंटेन्स काय आहे? बरोबर सेंटेन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश डॅश इज अन अमेरिकन डॉग. आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि तिथे काय वापरायचं आहे? आपल्याला प्रोनाउन वापरायचा आहे.
फर्स्ट आहे दे, सेकंड ऑप्शन आहे इट्स, थर्ड ऑप्शन आहे इट आणि फोर्थ ऑप्शन आहे ही. तर दे ऑप्शन येऊ शकतं का बघूया आपण. दे इज अन अमेरिकन डॉग आपण वापरू शकतो का? नाही. इथे काय वापरलंय आपण? सिंग्युलर हेल्पिंग वर्ब इज वापरलेला आहे. तर दे नंतर आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतो का? तर नाही. दे नंतर आपण काय वापरतो? प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतो. प्लुरल हेल्पिंग वर्ब मग आर वापरू शकतो किंवा वेर वापरू शकतो आपण. मग पहिला पर्याय काय आहे? चुकीचा आहे. नंतर बघूया दुसरा पर्याय इट्स वापरू शकतो का आपण? इथे इज दिलेला आहे म्हणजेच आपण इथे इट्सचा वापर हा करू शकत नाही. इट इजचा कॉन्ट्रॅक्टिव्ह फॉर्म आहे इट्स, मग आपण इथे इट्स वापरू शकतो का? नाही. तर सेकंड पर्याय काय आहे? चुकीचा आहे. तिसरा पर्याय बघत आहोत आपण इट. इट इज अन अमेरिकन डॉग आपण वापरू शकतो का? तर हो. या ठिकाणी आपण इटचा वापर हा करू शकतो कारण इट हे कोणासाठी वापरलं जातं? प्राण्यांसाठी. आणि इथे काय म्हटलंय? अमेरिकन डॉग म्हणजेच अमेरिकेतील डॉग. तर इट हा पर्याय काय आहे? बरोबर आहे. फोर्थ ऑप्शन देखील बघूया आपण. ही. ही इज अन अमेरिकन डॉग आपण म्हणू शकतो का? तर नाही. कारण ही काय आहे? मॅस्क्युलिन जेंडर आहे. ते फक्त एका व्यक्तीसाठी वापरलं जातं. प्राण्यांसाठी आपण हीचा वापर हा करू शकत नाही. म्हणून ही हा पर्याय काय आहे? चुकीचा पर्याय आहे. बरोबर पर्याय काय आहे? ही. म्हणजेच ही इज अन अमेरिकन डॉग हे सेंटेन्स काय आहे? बरोबर सेंटेन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इच हॅज अ बायसिकल. द अंडरलाइन्ड वर्ड युज्ड ॲज डॅश डॅश डॅश. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत की इच हे प्रोनाउन कोणतं आहे? ते रिलेटिव्ह प्रोनाउन आहे का? की डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे? थर्ड ऑप्शन आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आणि फोर्थ ऑप्शन आहे इनडेफिनाइट प्रोनाउन. तर इच हे रिलेटिव्ह प्रोनाउन असू शकतं का? रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? दोन वाक्यांना जोडण्याचं जे प्रोनाउन काम करते त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. मग इचने 2 वाक्यांना जोडलेलं आहे का? तर नाही. म्हणून रिलेटिव्ह प्रोनाउन हे ऑप्शन काय आहे? चुकीचं आहे. इच हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे का? तर हो. इच हे काय आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. म्हणजेच सेकंड ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. इच, एव्हरी आणि नायदर हे काय आहेत? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहेत. सॉरी, इच, आयदर आणि नायदर काय आहेत? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आहेत. म्हणजे सेकंड ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. थर्ड ऑप्शन पाहूया. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. हे एक प्रश्नार्थक वाक्यामध्ये इचचा वापर आपण केलेला आहे का? प्रश्नार्थक प्रोनाउन म्हणून आपण वापर केलेला आहे का इचचा? तर नाही. म्हणजेच थर्ड ऑप्शन काय आहे? चुकीचा आहे. आणि फोर्थ आहे इनडेफिनाइट प्रोनाउन. म्हणजेच फोर्थ ऑप्शन देखील काय आहे? चुकीचा आहे. तर आपल्याला कळतं की इच काय आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. म्हणजेच या प्रश्नाचं आन्सर काय आहे? सेकंड ऑप्शन. तर आपण काही प्रश्न बघितले आणि ते समजून देखील घेतले. बघूया पुढील काही प्रश्न. आपण 7 प्रश्नांचं अनालिसिस पाहिलं. त्यानंतर आपण पाहणार आहोत 8वा प्रश्न. सचिन अँड राहुल ब्लेम्ड डॅश डॅश डॅश. सचिन अँड राहुल ब्लेम्ड डॅश 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 हा प्रश्न आहे. कंप्लीट द गिवन सेंटेन्स. म्हणजेच आपल्याला काय सेंटेन्स पूर्ण करायचं आहे या ठिकाणी. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे वन अनदर, सेकंड आहे इच अदर, थर्ड आहे वन टू अदर आणि फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर पहिला आणि दुसरा पर्याय काय आहे? हे रेसिप्रोकल प्रोनाउन्सचे टाईप आहेत. म्हणजेच वन अनदर आणि इच अदर हे काय आहेत? रेसिप्रोकलचे टाईप्स आहेत. तिसरा पर्याय पाहूया वन टू अदर. हा प्रोनाउनचा टाईप आपण शिकलो आहोत का? म्हणजेच तिसरा पर्याय काय असेल? तिसरा पर्याय हा चुकीचाच असेल. आणि चौथा असेल नन ऑफ दिस. तर या पर्यायांपैकी बघूया की आपण कोणता पर्याय तिथे सूट होतो. सचिन अँड राहुल ब्लेम्ड वन अनदर हे येऊ शकतं का तिथे? या रेसिप्रोकल प्रोनाउन येऊ शकतो का वन अनदर? 2 व्यक्तींसाठी आपण कोणत्या प्रोनाउनचा वापर करतो? तर वन अनदर या प्रोनाउनचा आपण 2 व्यक्तींसाठी वापर करत नाही. म्हणून हा पर्याय काय असेल? पहिला पर्याय चुकीचा असेल. जेव्हा 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतात तेव्हा आपण वन अनदर या रेसिप्रोकल प्रोनाउनचा वापर हा करू शकतो. या सेंटेन्स मध्ये फक्त 2च व्यक्ती आहेत, सचिन अँड राहुल.
तर या दोन व्यक्तींसाठी आपण वन अनदर या रेसिप्रोकल प्रोनाउनचा वापर करू शकत नाही, म्हणून पहिला पर्याय काय आहे, चुकीचा आहे. सेकंड आहे इच अदर. तर सचिन अँड राहुल ब्लेम्ड इच अदर येऊ शकतं का, तर हो, दोन व्यक्तींसाठी आपण रेसिप्रोकल प्रोनाउन कोणतं वापरतो, इच अदर हे रेसिप्रोकल प्रोनाउन वापरतो. म्हणजेच ऑप्शन सेकंड काय असेल, बरोबर असेल. जर ऑप्शन फर्स्ट रॉंग असेल, ऑप्शन सेकंड चुकीचा असेल आणि थर्ड देखील चुकीचं आहे. जर ऑप्शन सेकंड बरोबर आहे म्हणजेच फोर्थ ऑप्शन काय असेल, नन ऑफ दिस चुकीचं असेल. तुम्हाला फ्रेंड्स कळतच असेल की आपण कशा पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचत आहोत. आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट जी आहे, जेव्हा आपण क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करतो त्यापूर्वी आपण प्रोनाउन हे चॅप्टरचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने बघायचं आहे, ज्यामुळे आपली प्रत्येक कन्सेप्ट ही व्यवस्थित क्लिअर होईल आणि मग त्यानंतर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठेही अडथळा निर्माण होणार नाही उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी. बघ, त्यानंतर 9 नंबरचा आपण क्वेश्चन पाहणार आहोत. मेनी प्लेयर्स ग्रीटेड डॅश डॅश डॅश. कंप्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट एक्सप्रेशन. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स काय आहे, कंप्लीट करायचं आहे. मेनी प्लेयर्स ग्रीटेड डॅश डॅश डॅश. इथे कोणतं प्रोनाउन येईल ते बघायचं आपल्याला. ऑप्शन दिलेले आहेत इच वन, सेकंड आहे एनी अदर, थर्ड आहे वन अनदर आणि फोर्थ आहे इच अदर. तर चारही पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते बघूया. इच वन आपण वापरू शकतो का, मेनी प्लेयर्स ग्रीटेड इच वन असं म्हणू शकतो का. हे सेंटेन्स जे आहे त्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे, रेसिप्रोकल प्रोनाउनचा वापर करायचा आहे. तर इच वन आपण वापरू शकतो का मेनी प्लेयर्स साठी, तर नाही, म्हणजे हे काय आहे, चुकीचं आहे. सेकंड आहे एनी अदर. मेनी प्लेयर्स म्हणजे दोन पेक्षा जास्त प्लेयर्स असतील, एनी अदर आपण वापरू शकतो का, नाही. थर्ड आहे वन अनदर आणि फोर्थ आहे इच अदर. तर या दोन पर्यायांमध्ये तुम्हाला नक्कीच कन्फ्युजन असणार की आपण येथे वन अनदरचा वापर करणार की इच अदरचा. हे दोघंही काय आहेत, रेसिप्रोकल प्रोनाउनचे टाइप्स आहेत, इच अदर आणि वन अनदर. तर आपण रेसिप्रोकल प्रोनाउन मध्ये कन्सेप्ट पाहिली होती. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अतिशय चांगल्या पद्धतीने समजली गेलेली पाहिजे, प्रत्येक कन्सेप्ट ही आपल्या माइंड मध्ये क्लिअर असलेली पाहिजे. तर रेसिप्रोकल प्रोनाउन मध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा दोन व्यक्ती असतील, दोन व्यक्तींविषयी आपण बोलत असू, तेव्हा आपण कसला वापर करतो, इच अदरचा. पण जेव्हा दोन पेक्षा जास्त व्यक्ती असतील तेव्हा आपण कसला वापर करतो, वन अनदरचा. मग या ठिकाणी मेनी प्लेयर्स म्हटलेलं आहे म्हणजेच काय, दोन पेक्षा जास्त प्लेयर्स. मग दोन पेक्षा जास्त प्लेयर्स साठी आपण कसला वापर करतो, वन अनदरचा. मग वन अनदर हे कोणत्या पर्यायात आहे, तिसऱ्या पर्यायात, म्हणून तिसरा पर्याय काय असेल, बरोबर असेल. आणि चौथा पर्याय इच अदर, जो की फक्त दोनच व्यक्तींसाठी वापरला जातो, म्हणून चौथा पर्याय काय असेल, चुकीचा असेल. तुम्हाला नक्कीच हा प्रश्न चांगल्या पद्धतीने समजला असेल. बघूया पुढचा प्रश्न. विच इज द बेस्ट बुक इन द मार्केट. मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट बुक कोणता आहे हा प्रश्न आहे. द अंडरलाइन वर्ड यूज ॲज डॅश डॅश प्रोनाउन. या ठिकाणी विचला अंडरलाइन केली गेलेली आहे. तर विच हा कोणतं प्रोनाउन म्हणून सेंटेन्स मध्ये वापरला गेलेला आहे हा आपला प्रश्न आहे. जोपर्यंत तुम्ही प्रश्न हा लक्षपूर्वक वाचत नाही तोपर्यंत तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण प्रश्न जर समजला नसेल तर उत्तर आपण कसं काय शोधणार. त्यामुळे पहिले शांततेने आपण प्रश्न वाचायला शिका. फर्स्ट आहे रिलेटिव्ह, सेकंड आहे इंडेफिनाइट, थर्ड आन्सर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह आणि फोर्थ आहे इंट्रोगेटिव्ह. विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरलं जातं का, तर हो, विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरलं जातं. परंतु या सेंटेन्स मध्ये वापरलं गेलेलं आहे का, बघूया आपण नंतर. सेकंड आहे इंडेफिनाइट. विच हे इंडेफिनाइट प्रोनाउन आहे का, तर नाही, म्हणून सेकंड ऑप्शन काय आहे, चुकीचा आहे. थर्ड डिस्ट्रीब्युटिव्ह. विच हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे का, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन कोणतं आहे, इच, आयदर आणि निदर किंवा नायदर म्हणतो आपण त्याला. तर विच हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन नाहीये, म्हणून ते देखील काय आहे, चुकीचं आहे.
फोर्थ आहे इंट्रोगेटिव्ह. विच हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरलं जातं का, तर हो. आता तुम्हाला रिलेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन या दोघांमध्ये काय होत असेल, कन्फ्युजन होत असेल. चला पुढे दूर करूया आपण. तर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, तर दोन वाक्यांना जे रिलेट करतं, म्हणजे दोन वाक्यांना जे प्रोनाउन जोडतं त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. मग या ठिकाणी विचने दोन वाक्यांना रिलेट केलेलं आहे का, तर नाही. म्हणून फर्स्ट ऑप्शन रिलेटिव्ह प्रोनाउन हे काय आहे, चुकीचं ऑप्शन आहे. म्हणजे जर 3 ऑप्शन चुकीचे असतील तर नक्कीच चौथं ऑप्शन काय असेल, बरोबर असेल. ही आहे एलिमिनेशन पद्धत. जर आपल्याला समजलं की 3 ऑप्शन चुकीचे असतील तर चौथं ऑप्शन काय असेल, बरोबर असेल. म्हणून इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन हे आन्सर काय आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 काय आहे, बरोबर आहे. विच इज द बेस्ट प्लेयर बुक इन विच इज द बेस्ट बुक इन द मार्केट. तर विच कशासाठी वापरला गेला या सेंटेन्स मध्ये, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून या सेंटेन्स मध्ये विचचा वापर हा केलेला आहे. बघूया पुढचा क्वेश्चन. चूज द करेक्ट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कोणतं बरोबर आहे ते बघायचं आहे. द किंग सॉ डॅश डॅश इनटू द मिरर. द किंग सॉ डॅश डॅश इनटू द मिरर. 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, हरसेल्फ, हिमसेल्फ, इटसेल्फ आणि अवर सेल्फ. तर हे 4ही काय आहेत, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत. परंतु यापैकी कोणतं प्रोनाउन बरोबर आहे ते शोधूया. द किंग सॉ या ठिकाणी काय वापरलं गेलेलं आहे, द किंग. म्हणजेच काय असेल, मॅस्क्युलिन जेंडरशी रिलेटेड आहे द किंग. मग मॅस्क्युलिन जेंडरसाठी म्हणजेच ही या प्रोनाउनसाठी आपण हरसेल्फ वापरू शकतो का रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. मॅस्क्युलिन जेंडरसाठी आपण हरसेल्फ प्रोनाउन रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरू शकतो का, तर नाही. म्हणजेच पहिला पर्याय काय असेल, चुकीचा असेल. सेकंड आहे हिमसेल्फ. मॅस्क्युलिन जेंडरसाठी आपण हिमसेल्फचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून वापर करू शकतो का, तर हो. म्हणजे सेकंड ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. जर सेकंड ऑप्शन बरोबर आहे तर थर्ड आणि फोर्थ ऑप्शन काय असेल, चुकीचं असेल. पण ते चुकीचे का आहेत ते बघूया आपण. इटसेल्फ. इटसेल्फ हे कोणाचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, तर इटचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय होतं, इटसेल्फ. पण या ठिकाणी द किंग म्हटलेलं आहे. मग द किंग ॲनिमल किंवा एखादी निर्जीव वस्तू आहे का, नाही. तर ते फिमेनाईन जेंडरशी रिलेटेड आहे. म्हणून इटसेल्फ हे काय आहे, चुकीचं आहे. आणि अवर सेल्स, वी साठी आपण अवर सेल्स या प्रोनाउनचा वापर करतो. त्यामुळे चौथा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. बरोबर पर्याय काय आहे, हिमसेल्फ. द किंग सॉ हिमसेल्फ इनटू द मिरर. बघूया पुढचा प्रश्न. शी ब्लेम डॅश डॅश डॅश. या ठिकाणी देखील आपल्याला काय वापरायचं आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर हा सेंटेन्स मध्ये करायचा आहे. सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. तर शी ब्लेम्ड हिमसेल्फ वापरू शकतो का आपण हिमसेल्फ कशासाठी वापरतो, हिमसेल्फ हे कोणाचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, हीचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हिमसेल्फ आहे. म्हणजेच पहिला पर्याय काय आहे, चुकीचा आहे. सेकंड आहे हरसेल्फ. हरसेल्फ हे कसलं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, शीचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हरसेल्फ होत असतं. म्हणून दुसरा पर्याय काय असेल, आपला बरोबर असेल. जर दुसरा पर्याय बरोबर असेल तर नक्कीच तिसरा आणि चौथा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. इटसेल्फ देखील आपण वापरू शकत नाही शी साठी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून, आणि नन ऑफ दिस हे देखील चुकीचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. दे वेंट डॅश डॅश डॅश. येथे देखील आपल्याला काय करायचंय, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचा आहे. दे वेंट डॅश डॅश डॅश. 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट आहे अवर सेल्स, सेकंड आहे देमसेल्स, थर्ड आहे अवर सेल्फ आणि फोर्थ आहे हिमसेल्फ. तर दे साठी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून आपण कोणत्या प्रोनाउनचा वापर करतो बघूया. अवर सेल्स आपण वापरतो का, नाही. अवर साठी आपण अवर सेल्स या प्रोनाउनचा वापर करतो. दे साठी आपण अवर सेल्सचा वापर हा करत नाही. म्हणून पहिला पर्याय काय आहे, चुकीचा आहे. सेकंड आहे देम सेल्स. दे साठी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून आपण देम सेल्सचा वापर करतो. म्हणून सेकंड ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. थर्ड काय आहे, अवर सेल्फ. अवर सेल्फ हे चुकीचंच आहे. आणि फोर्थ आहे हिमसेल्फ. आपण ही साठी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून हिमसेल्फचा वापर करतो. दे साठी आपण हिमसेल्फ वापरत नाही. म्हणून
चौथा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. दे वेंट देमसेल्व्स हे काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ सेल्फ. आपल्याला सेल्फचा प्लुरल फॉर्म शोधायचा आहे. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. सेल्फ्स, सेल्फ्स, येथे एस लागलेला आहे. सेकंड ऑप्शन मध्ये ES लावून प्लुरल केलेलं आहे सेल्फचं. थर्ड आहे सेल्फ्स आणि फोर्थ आहे नन ऑफ दीज. तर सेल्फचं जेव्हा आपण प्लुरल करतो तेव्हा आपण त्याला एस हा प्रत्यय लावतो का शेवटी, तर नाही. म्हणून पहिला पर्याय काय आहे, चुकीचा आहे. जेव्हा आपण सेल्फचं प्लुरल करतो तेव्हा आपण ES हे प्रत्यय लावतो का त्या शब्दाच्या शेवटी, नाही. म्हणून सेकंड ऑप्शन देखील काय आहे, चुकीचा आहे. सेल्फचं प्लुरल फॉर्म होतो सेल्व्स. म्हणून तिसरं ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. जर तिसरं ऑप्शन बरोबर असेल तर चौथं नक्कीच काय असेल, चुकीचं असेल. तर सेल्फचा प्लुरल फॉर्म काय होतो, सेल्फ्स. म्हणजेच ऑप्शन थर्ड हे आपलं काय आहे, बरोबर ऑप्शन आहे. आपण इथे 14 प्रश्नांचं अनालिसिस बघितलं. त्यातून तुमची अनेक चांगल्या पद्धतीने रिव्हिजन झालेलीच असेल. अजून देखील आपण काही प्रश्न जे आहेत ते घेणारच आहोत. आपल्याला प्रोनाउन हे चॅप्टर अतिशय चांगल्या पद्धतीने जर तयारी करून घ्यायची असेल प्रोनाउन चॅप्टरची, तर अशाच अनेक प्रश्नांचे तुम्ही देखील रिव्हिजन करत राहा. परत व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून तुमच्या माइंड मध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील ते देखील तुम्हाला समजेल. पुन्हा भेटूया असाच एका नवीन सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे.